महिलांनो, आता किचनमध्ये काम करताना वापरा स्मार्ट ट्रिक्स। एक, टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या। अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठी, ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो। 2, बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात, तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिट्टी देऊन घ्या। यानंतर तवा हलका शेकून घ्या। फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील। 3, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात। अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या। अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील। 4, नारळ फोडणं हे बऱ्याच मुश्किल कामांपैकी एक आहे। यासाठी एकच करायचं आहे। नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे ते बोट ठेवावे, नंतर जोराने आपटावे। नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे। 5, क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुरीमध्ये कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम केलेले तेल घाला। 6, कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवताना त्यात मक्याचं पीठ घाला। 7, इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे, अशाने इडली छान नरम होते। 8, उकडलेली अंडी गरम असताना कधी सोलू नका, काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील। 9, चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा 1 तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात। 10, कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा, अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत। 11, भेंडीची भाजी बनवताना 1-2 लिंबाचे थेंब घाला, अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही। 12, पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल। 13, डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे कुरकुरीत होतात। 14, दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत। 15, तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते। 16, भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे। 17, भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो। 18, दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते। 19, दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ लावून विरजण लावावे। 20, कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भजी करावी, यामुळे भजी कडू होत नाही। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।